हॅलो एव्हरीवन, चला व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व पितृ अमावस्येला काही उपाय करायचे आहेत। त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होतील आणि पूर्वज तुम्हाला हे आशीर्वाद देतील। तर काय उपाय करायचे आहेत हे आपण आता थोडक्यात बघूया। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहीत त्यांचे श्राद्ध व तर्पण या दिवशी केले जाते। तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास टोटके केले जातात। उपाय किंवा टोटके केले पितृदोषातून मुक्ती मिळते असे म्हणतात। हिंदू पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होणार आहे आणि 2 ऑक्टोबर रात्री 2:19 असेल। या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात। या दिवशी केलेले उपाय टोटके खूप प्रभावी मानले जातात। जर नोकरी शोधत असाल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवायचा आहे आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरून टाकायचा आहे। या लिंबाचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकून द्यायचा आहे। यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोणात गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करायची आहे आणि दिव्यात केशर आणि काळे तीळ घालायचे आहेत। यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते आणि कर्ज कमी होईल। सर्व पितृ अमावस्येला रात्री काळी कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला द्यायची आहे। जर कुत्र्याने त्वरित खाल्ली तर शत्रू किंवा विरोधात तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत। तसेच या दिवशी तामसी भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये, यामुळे पूर्वज नाराज होतात। सर्व पितृ अमावस्येला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्यायचे आहेत। यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची उन्नती होते। सर्व पितृ अमावस्या कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते। सकाळी स्नान आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीच्या नागिनीची पूजा करायची आहे। त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रभावित करून द्यायचं आहे। यामुळे कालसर्पदोष कमी होतो। तुम्ही जे काही ठरवले आहे ते कामे पूर्ण होतात। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी बाभूळच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे। त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंग, थोडे बताशे किंवा काळे तीळ पितरांना अर्पण करायचे आहेत। यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात। तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहते असे म्हणतात। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो। त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ आणि फुले अर्पण करायचे आहेत। ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करून 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। त्यानंतर पितृसुक्ताचे पठण करायचं आहे। यामुळे पितरांची तुमच्यावर कृपादृष्टी लाभेल किंवा म्हणजेच कायम राहील। सर्व पितृ अमावस्याला 2 पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यायचं आहे किंवा गरजवंतांना खाऊ घालायचं आहे। मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे द्यायचे आहेत। हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। हा छोटासा व्हिडिओ आहे। आपण हा सर्व पितृ अमावस्याबद्दल बघितलेला आहे। तुम्ही पण हे उपाय करून बघा, अवश्य तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या समस्या दूर होतील। आणि ही माहिती भाविकांची श्रद्धा आणि विश्वासावर हे ज्योतिष उपाय व सल्ले सांगितलेले आहेत। फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे या संदर्भात आम्ही कोणताही याच्यामध्ये दावा करत नाहीये। तर अशा प्रकारे हे सर्व पितृ अमावस्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली आहे। अवश्य करा। व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका।